तर सगळ्यांना जसं की माहितीच आहे की गगनगिरी महाराजांचा सगळ्यात मोठा सप्ताह बसलेला आहे आणि आज आम्ही त्याच सप्त्याला चाललो होतो आणि इकडे वहिनींनी सगळ्यांचं आवरलेलं होतं. मग म्हटलं काय चला आता आपण पण जाऊन येऊयात. मग इकडे आलो तर जास्त गर्दी दिसली नाही कारण की भर उन्हात आलो होतो आम्ही आणि त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आपण थोडंफार कीर्तन ऐकूयात कारण कीर्तन पण चालू होतं तेव्हा. मग इकडे ना म्हटलं चला आता आणि इकडं भव्य दिव्य असा आहे ना मंडप वगैरे घातलेला होता. मग इकडे आलो कीर्तनाला पण जास्त गर्दी दिसली नाही. कीर्तन पण चालू होतं आणि इकडे ना आपले बाबा पण भेटले होते पिमगिरीचे. त्यांच्यासोबत पण नंतर थोड्या वेळ गप्पा मारल्यानंतर मग म्हटलं चला आता आपण सगळीकडे फिरून येऊयात. मग काय इकडे होम वगैरे पण पेटलेला होता. मग म्हटलं चला त्यांचं पण दर्शन घेत. मग त्याचं पण दर्शन घेतल्यानंतर इकडे जप पण चालू होतं. मग तिकडे पण दर्शन घेऊन म्हटलं चला आता कृषी प्रदर्शन बघायला जाऊयात. मग इकडे पहिल्यांदाची एंट्री केलीत भव्य दिव्य असं आहे ना पोस्टर लावलेलं होतं. मग त्याच्यातच आपली इन्स्टा फॅमिली भेटली. खरंच खूप छान वाटतं तुम्ही असं आम्हाला भेटता ते. मग त्याच्यानंतर मग आम्ही इकडे एंट्री वगैरे केली. मग काय वहिनी, दादा, काका, मम्मी, ताऊ आणि मी सगळेच कृषी प्रदर्शन कीर्तन ऐकायला आलो होतो. मग इकडे एंट्री करताच डिझाईन वगैरे सगळं होतं. डिझाईन कसं करता आपण काय नाही सगळं सांगतात आणि साडीवरचं वर्क म्हणजे एक नंबर होतं. मग इकडं पुढं आल्यानंतर आहे ना इकडं खायचं प्यायचं सगळं होतं. कपडे-बिपडे आल्याच इकडं मंचुरियनचे मसाले-बिसाले दिसले. काय पापड्या-बिपड्या, चकल्या, चुगल्या सगळंच होतं. कपडे-बिपडे सगळं होतं तिथं कृषी प्रदर्शनामध्ये. मग काय इकडं फिरत आलो. मूर्ती होत्या, फोटो फ्रेम वगैरे होते. खूप छान होतं. मग म्हटलं चला आता सगळं फिरून झाल्यानंतर शेवट बुड्डी के बाल दिसले. मग काय घेऊनच टाकले सगळ्यांना. मग इकडे आल्यानंतर आहे ना जास्त काही स्टॉल नव्हते खायचे. मग काय आईस्क्रीम खाऊनच आता आम्ही ना बाहेर आलो होतो आणि खरंच खूप छान असं प्रदर्शन आणि कीर्तन होतं. तुम्ही गेले की नाही सप्त्याला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.